पती पत्नीला गाडीखाली चिरडून त्यांच्या 5 वर्षांच्या मुलीला पोरके करणाऱ्या भाजप आमदार महेश बालदी यांचे निकटवर्तीय भाजप नेते चंद्रहास घरत यांचा फरार मुलगा जय घरत अजूनही उरण पोलिसांच्या हाती लागलेला नाही। विशेष म्हणजे जय घरत याने अपघातानंतर उन्मादाने घटनास्थळावर उपस्थित पोलिसाला शिवीगाळ करत मृतदेहाची अवहेलना करत पळ काढला असे पोलिसांच्या FIR मध्ये नोंदविण्यात आले आहे। या प्रकरणाने उरण परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत। शनिवारी भरधाव क्रेटा कारचा चालक आरोपी जय घरत याने स्कूटीला दिलेल्या जोरदार धडकेत पवित्र बराल वय वर्ष 40, रश्मिता बराल वय वर्ष 34 या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेली त्यांची 3 वर्षीय मुलगी परी अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहे। उरण रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताचा मोठा आवाज ऐकून रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल चव्हाण हे प्रवेशद्वारावर धावून आले होते। मात्र नियंत्रण सुटलेल्या जयने जखमींना उपचारासाठी दाखल करण्याऐवजी रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण असलेली शिवीगाळ केली। जमलेल्या जमावाशी हुज्जत घालून अपघाताची पोलिसात वर्दी न देताच घटनास्थळावरून पोबारा केला। आरोपीला शोधून काढण्यासाठी उरण पोलिसांनी 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले आहे। मात्र 3-4 दिवसांच्या शोधकार्यानंतरही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही। अमोल खाडे तपास अधिकारी आरोपीचा घटनास्थळी उन्माद झालेला होता। अपघातानंतर घटनास्थळी आलेले रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल चव्हाण यांच्याशी जय घरत याने हुज्जत घातली। चव्हाण यांच्या गालावर चापट मारली, त्यानंतर शिवीगाळ करून तो घटनास्थळावरून पळून गेला। उरण स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच नव्हे तर उरण खार कोपर दरम्यान नव्याने उभारलेल्या कोणत्याही स्थानकावर CCTV कॅमेरे बसवलेले नाहीत, त्यामुळे या अपघाताच्या घटनेचे CCTV फुटेज उपलब्ध नाहीत। मात्र अपघातानंतरच्या घटनेचे 1-2 मोबाईल व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। या व्हिडिओत वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतच आरोपी जय घरत एका ओळखीच्या दुचाकीवर बसून घटनास्थळावरूनच पसार झाला असल्याचं दिसून येत आहे।